नमस्कार मित्रांनो, मी श्याम सर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आजचा थंबनेल पाहून आपल्या लक्षात आलं असेल की आज जो व्हिडिओ आपण बनवतोय हा स्पेशली फायनान्शियल फ्रीडम या संदर्भात बनवतोय, म्हणजे एक पाऊल फायनान्शियल फ्रीडमकडे। तर कशा पद्धतीने आपण फायनान्शियल फ्रीडमकडे जाणार आहोत, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती सर्व माहिती आज कव्हर करणार आहोत। परंतु हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ पाहिल्यानंतर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवरती हिट करायला सुद्धा विसरू नका, कारण जेव्हा जेव्हा आम्ही या प्रकारचे व्हिडिओज अपलोड करू तर अशा व्हिडिओंचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना फायनान्शियल फ्रीडम या कन्सेप्टबद्दल जनजागृती तयार होईल। राईट, तर चला व्हिडिओ सुरू करूयात। तर बघा, एक जगप्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत रॉबर्ट टी कियोसाकी, ज्यांनी रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक सुद्धा लिहिलेले आहे। आणि या अर्थतज्ञांच्या मते त्यांनी सांगितलं की जगामध्ये लोक कशा पद्धतीने पैसा जनरेट करतात। तर त्यांनी सांगितले की चारच असे माध्यम आहेत की त्या चार माध्यमातून प्रत्येक व्यक्ती लीगल पद्धतीने पैसा जनरेट करतो। आणि जी चार माध्यम आहेत ती म्हणजे एम्प्लॉईज, सेल्फ एम्प्लॉईज, बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर्स। तर रॉबर्ट टी कियोसाकीच्या सर्वेनुसार हे चारच असे क्वाड्रंट आहेत की या चार क्वाड्रंटच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती पैसा जनरेट करतो। एम्प्लॉईज म्हणजे अशी कॅटेगरी जी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल, तिथं ती काम करते, आपला वेळ त्या सेक्टरसाठी खर्च करते आणि त्या मोबदल्यामध्ये त्यांना सॅलरीच्या रूपात पैसा मिळतो। मग शिपायापासून तर कलेक्टरपर्यंत सर्वच व्यक्ती जे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करतात किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे प्रत्येक व्यक्ती त्यांना आपण म्हणणार एम्प्लॉईज। सेकंड कॅटेगरी जी आहे ती सेल्फ एम्प्लॉईड। सेल्फ एम्प्लॉईज म्हणजे असे व्यक्ती की आपला वेळ आपल्यासाठीच खर्च करणार आणि त्या मोबदल्यात ते पैसा जनरेट करतात। फॉर एक्झाम्पल डॉक्टर्स असतील किंवा इंजिनियर्स असतील किंवा CA असेल, हे प्रत्येक व्यक्ती काय करतो, आपला वेळ आपल्यासाठी खर्च करतो आणि त्या मोबदल्यामध्ये पैसा जनरेट करतो। अशा प्रत्येक व्यक्तीला आपण म्हणतो सेल्फ एम्प्लॉईड। साधा शेतकरीसुद्धा स्वतःचा वेळ स्वतःसाठी खर्च करतो आणि त्या मोबदल्यात पैसा मिळवतो, तर शेतकरी म्हणजे सुद्धा सेल्फ एम्प्लॉई। तिसरी कॅटेगरी जी आहे ती म्हणजे बिझनेसमॅन। आता इथं कन्फ्युजन होते बिझनेसमॅन आणि सेल्फ एम्प्लॉईज। एखाद्या वेळेस आपण मार्केटमध्ये जर गेलो आणि मार्केटमध्ये बघितलं एखादं कपड्याचं दुकान आहे, तर लगेच आपण त्यांना म्हणतो किती मोठा बिझनेसमॅन आहे, परंतु तो व्यक्ती असतो सेल्फ एम्प्लॉईज। मग आपण बिझनेसमॅन कुणाला म्हणायचं, तर बिझनेसमॅनची जी डेफिनेशन आहे, तर बिझनेसमॅन म्हणजे असा व्यक्ती की त्या व्यक्तीने एक सिस्टम तयार केलेली असते, एक सेटअप असतो आणि त्या व्यक्तीसोबत कमीत कमी 500 ते 1000 लोकांचं एक नेटवर्क किंवा एक टीम त्या व्यक्तीसोबत काम करत असते। फॉर एक्झाम्पल, जेव्हा एखादा मोबाईल खरेदी करण्यासाठी आपण शोरूमवरती जातो, तर त्या ठिकाणी त्या मोबाईल कंपनीचा मालक बसलेला असतो का, नाही, परंतु मोबाईल विकल्यानंतर त्या मोबाईलचा जो प्रॉफिट आहे तो त्या मालकाला मिळतो, नक्कीच मिळतो, कारण त्या व्यक्तीने तसं एक सिस्टम बनवलेलं आहे, एक सेटअप बनवलेला आहे। तर अशा प्रत्येक व्यक्तीला आपण काय म्हणतो, बिझनेसमॅन। आणि चौथी कॅटेगरी त्यांनी सांगितली ती म्हणजे इन्व्हेस्टर्स। इन्व्हेस्टर्स ही अशी कॅटेगरी आहे की हे व्यक्ती पैशाला कामाला लावतात आणि पैशाच्या माध्यमातून पैसा जनरेट करतात। म्युच्युअल फंड असेल, फिक्स्ड डिपॉझिट, शेअर मार्केट, SIP, इथं लोक पैसा गुंतवतात आणि त्या पैशाच्या माध्यमातून ते लोक पैसा जनरेट करतात। सर्वात मोठं प्रभावी इन्व्हेस्टमेंट म्हणजे रिअल इस्टेट। इथं लोक लाखोने पैसा लावतात आणि लाखोने पैसा कमवतात सुद्धा। तर रॉबर्ट कियोसाकीच्या सर्वेनुसार एम्प्लॉईज, सेल्फ एम्प्लॉईज, बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर हे चारच असे लीगल वेज आहे की ज्या लीगल वेजच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती पैसा जनरेट करतो। आणि या चार माध्यमांना रॉबर्ट कियोसाकींनी परत दोन ग्रुपमध्ये डिवाइड केलं, तर हा ग्रुप A आणि ग्रुप B। तर बघा, ग्रुप A मध्ये कोण आहेत मग आता, एम्प्लॉईज आणि सेल्फ एम्प्लॉईज, आणि ग्रुप B मध्ये बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर। पण सर्वे इथंच थांबलेला नाही मित्रांनो, परत त्यांनी आपल्याला सांगितलं की ग्रुप A मध्ये जे लोक आहेत जगातील, तर 90% लोक ग्रुप A मध्ये आहेत आणि ग्रुप B मध्ये जगातील फक्त 10% लोकसंख्या आहे। मग माझा आपल्याला एक प्रश्न आहे, जर मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारला
की पैसा कोणत्या लोकांकडे असणार, ग्रुप ए मध्ये की ग्रुप बी मध्ये. आणि बघा, हे कटू सत्य आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागते की 90% लोक असून सुद्धा या 90% लोकांकडे जगातील केवळ 5% पैसा आहे. आणि हे जे 10% लोक आहेत, या 10% लोकांकडे जगातील 95% पैसा आहे. लोकसंख्या जास्त पैसा कमी, इथं लोकसंख्या कमी आणि पैसा जास्त, हे असं का आहे? आणि याची कारणंसुद्धा रॉबर्ट कियोसाकींनी आपल्याला सांगितली. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की ए कॅटेगरीमध्ये जे लोक असतात, ज्या पद्धतीने ते इन्कम जनरेट करतात त्याला म्हटलं जाते ॲक्टिव्ह इन्कम. बघा मित्रांनो, ॲक्टिव्ह इन्कम इन द सेन्स की हे इन्कम जनरेट करण्यासाठी या लोकांना फील्डवरती फिजिकली प्रेझेंट राहावं लागते. कलेक्टर जरी असेल तरी कलेक्टरला ऑफिसमध्ये जावं लागेल, शिक्षक असेल शिक्षकांना शाळेमध्ये जावं लागेल, किंवा एखादा XYZ कोणता एम्प्लॉई असेल त्या एम्प्लॉईला त्या ऑफिसमध्ये जावं लागेल. मग त्यांना फिजिकली प्रेझेंट राहावं लागते तरच त्यांना इन्कम मिळते, म्हणून त्याला म्हणतो आपण ॲक्टिव्ह इन्कम. परंतु बी कॅटेगरीमधले जे लोक आहेत, जे इन्कम जे जनरेट करतात त्या इन्कमला म्हटलं जाते पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम इन द सेन्स की हे इन्कम जनरेट करण्यासाठी ते लोक त्या फील्डवरती फिजिकली हजर नसले तरी त्यांना इन्कम मिळणार. सुरुवातीला फक्त त्यांनी तसा एक सेटअप क्रिएट केलेला असतो. आमच्या बुलढाण्यामधलं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे राधेश्यामजी चांडक, ज्यांना भाईजी म्हणून ओळखले जाते. भाईजी बँकेमध्ये गेले काय किंवा नाही गेले काय, त्यांना इन्कम मिळतच राहते, त्यांना पैसा मिळतच राहतो, कारण त्यांचं जे इन्कम आहे ते आहे पॅसिव्ह इन्कम, राईट. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ए कॅटेगरीमधले जे लोक आहेत आणि बी कॅटेगरीमधले जे लोक आहेत, या दोनही कॅटेगरीमधील लोकांची काम करण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी आहे. आता ए कॅटेगरीमधले जे लोक आहेत ते ज्या पद्धतीने काम करतात, तर काम करताना त्यांचं हाऊ क्लिअर असतं की हे काम मला कसं करायचं. इंजिनियर असेल तर इंजिनियरला माहिती आहे की हे काम मला कसं करायचं, डॉक्टरला माहिती आहे मला ऑपरेशन कसं करायचं, टीचरला माहिती आहे मला कसं शिकवायचं, कारण त्यांचं हाऊ क्लिअर असते. परंतु बी कॅटेगरीमधले जे लोक आहेत त्यांचं व्हाय क्लिअर असते की मला हे काम का करायचं. आणि मित्रांनो, ज्या व्यक्तीचं व्हाय क्लिअर आहे त्याच व्यक्तीला जगामध्ये ओळखलं जातं. जसं मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की नॅनो कार कुणी बनवली, तर लगेच आपण सांगणार टाटांनी बनवली. पण खरोखर ती टाटांनी बनवली का? नाही. इंजिनियर्स आणि वर्कर्सच्या माध्यमातून ती कार तयार झालेली आहे, राईट. आणि नाव कुणाचं झालं? टाटाजींचं. कारण टाटाजींचं काय क्लिअर होतं? व्हाय, की मला कार का बनवायची. आणि इंजिनियर्स आणि वर्कर्स लोकांचं काय क्लिअर होतं? हाऊ, कशी बनवायची. म्हणून ज्या कन्सेप्टबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत त्या कन्सेप्टच्या माध्यमातून सुद्धा आपला व्हाय क्लिअर होणं आवश्यक आहे की मला हे का करायचं आहे. आणि जसं आपण बघितलं की एक पाऊल फायनान्शियल फ्रीडमकडे, मग मला हे का जायचं, मला का फायनान्शियल फ्रीडम पाहिजे. जर आपला व्हाय क्लिअर झाला तर नक्कीच आपल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळायला सुरुवात होईल, राईट. आणि सर्वात महत्त्वाचं, हे जे ए कॅटेगरीमधले आणि बी कॅटेगरीमधले जे लोक काम करतात मित्रांनो, तर काम करण्याची पद्धतसुद्धा त्यांची वेगवेगळी आहे. एका विशिष्ट सिद्धांतानुसार या कॅटेगरीमधले लोक हे काम करतात. आणि सिद्धांत काय असतो की प्रत्येक व्यक्तीसाठी अगदी त्याच पद्धतीने काम करतो. म्हणजे माझ्यासाठी सुद्धा सिद्धांत तसंच काम करणार किंवा एखादा XYZ व्यक्तीसाठी सुद्धा सिद्धांत त्याच पद्धतीने काम करणार. एक सोपा सिद्धांत आपल्याला माहीत आहे. समजा माझ्या हातामध्ये मार्कर आहे, मी जर हा सोडला तर तो खालीच पडणार. तुम्ही जर मार्कर हातातून सोडला तर खालीच पडणार. दिल्लीमध्ये पण तसं होणार, अमेरिकेमध्ये सुद्धा तसं होणार, मुंबईमध्ये सुद्धा तसंच होणार, कारण तो एक सिद्धांत आहे. सिद्धांत प्रत्येक व्यक्तीसाठी तसाच काम करतो. मग ए कॅटेगरीमधले जे लोक आहेत हे कोणत्या सिद्धांतानुसार काम करतात आणि तो सिद्धांत कोणता आहे तो आपण एका ग्राफच्या माध्यमातून समजून घेऊ. तर ज्या सिद्धांतानुसार ए कॅटेगरीमधले लोक काम करतात मित्रांनो, तो सिद्धांत आहे टाइम लॉक प्रिन्सिपल. बघा आता, हे जे टाइम लॉक प्रिन्सिपल हा जो सिद्धांत आहे हा आपण एका ग्राफच्या माध्यमातून समजून घेऊयात. तर बघा, या ठिकाणी हा मी ग्राफ बनवला. इथं आपला हा टाइम आहे आणि इथं आपला मनी म्हणजे पैसा आहे. एखादा व्यक्ती जर 8 घंटे काम करतो तर त्याला ए एवढं इन्कम मिळते. आता ए इन्कम आपण यासाठी गृहीत धरू की प्रत्येकाचं इन्कम वेगवेगळं असते. पण या व्यक्तीला जर असं वाटलं की नाही माझं इन्कम कमी आहे, मला इन्कम वाढवायचं,
काय करणारा व्यक्ती 16 तास काम करेल तर त्याला डबल एवढं इन्कम मिळेल. पण याला असं वाटलं की नाही, हे इन्कमसुद्धा कमी आहे. मग हा व्यक्ती काय करणार, 24 तास काम करेल तेव्हा याला AAA इतकं इन्कम मिळेल. पण याला असं वाटलं की गरजा वाढल्या, महागाई वाढली, मला आणखी इन्कम वाढवायचं, तर वाढू शकतो का? नाही. कारण कुठंतरी आपल्या वेळेला इथं मर्यादा लागली. कारण एका दिवसामध्ये फक्त 24 तासच असतात आणि 24 तासापेक्षा जास्त तास नसल्यामुळे आपलं इन्कम लिमिटेड झालं. पण मित्रांनो, प्रॅक्टिकली विचार करा, प्रत्येक व्यक्ती 24 तास काम करू शकतो का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण कुठलाही व्यक्ती फिजिकली फक्त 8 ते 10 तासच चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आणि आपण इथं पाहिलं की आपलं जे इन्कम आहे हे आपल्या वेळेवरती वाढत आहे. जेवढी जास्त वेळ मी काम करणार तेवढा जास्त इन्कम मला मिळणार. पण वेळ तर इथं आपल्याकडे लिमिटेड आहे. मग इथं आपण काय सांगणार की कुठंतरी आपल्या इन्कमवरती ब्रेक लागला किंवा कुठंतरी इन्कमवरती आपल्या लॉक लागला. राईट. म्हणून या सिद्धांताचे काही ड्रॉबॅक्स आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा ड्रॉबॅक्स म्हणजे लिमिटेड टाईम, की आपल्याकडे जी वेळ कशी आहे ती लिमिटेड आहे, फक्त 24 तास. माझ्याकडे 24 तास आहेत, तुमच्याकडे सुद्धा 24 तासच आहेत. राईट. आणि आपण बघितलं की आपलं इन्कम हे वेळेवरती वाढते. वेळच जर आपल्याकडे लिमिटेड आहे तर इन्कम कसं राहणार? नक्कीच आपलं इन्कमसुद्धा कसं राहणार? लिमिटेड इन्कम. तिसरा जो ड्रॉबॅक आहे मित्रांनो या सिद्धांताचा तो म्हणजे सेम वर्क. म्हणजे बघा, ज्या फील्डमध्ये आज आपण काम करतो तर रिटायर होईपर्यंत आपण त्याच फील्डमध्ये काम करतो. म्हणजे आपलं ते कामाचं स्वरूप ते सेम राहते. म्हणून सेम काम असल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा जास्त काही बदल होणं अपेक्षित नाही. आपल्या आयुष्यात जर बदल करायचा असेल तर कामाच्या स्वरूपात सुद्धा बदल होणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो याचा जो ड्रॉबॅक आहे तो म्हणजे सिंगल सोर्स ऑफ इन्कम. म्हणजे आपल्याकडे जी उत्पन्नाची साधनं आहेत मित्रांनो तो म्हणजे आपला करंट जॉब. म्हणजे या व्यतिरिक्त आपल्याकडे उत्पन्नाची साधनं नाहीत. आपण एकाच जॉबवरती डिपेंड आहोत. एक उदाहरण मला द्यायला आवडेल. समजा एक कुटुंब आहे, ज्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती कमवणार आहे आणि 4-5 व्यक्ती त्या कुटुंबामध्ये राहतात. आपलं सुद्धा असंच असतं की आपण एका कुटुंबामध्ये राहतो, आपण दररोज आपल्या जॉबवरती जातो आणि संध्याकाळी परत घरी येतो. आपलं डेली रुटीन असंच असते. सकाळी उठायचं, जॉबवरती जायचं, परत संध्याकाळी घरी. आपलं रुटीन असंच चालू आहे. पण एक विचार करा मित्रांनो की आपण आपल्या जॉबवरती गेलो आणि काही कारणास्तव परमनंटली घरी परत आलोच नाही, तर या 4 ते 5 लोकांचं काय होणार? या प्रश्नाचं उत्तर आहे का आपल्याकडे? नक्कीच नाही. म्हणजेच ज्या ठिकाणी आपण काम करतो ती ऑर्गनायझेशनसुद्धा आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणार आहे का? नाही. काही पैसा देतील आणि मोकळे होतील. ते पैसासुद्धा कुठं मिळणार? जे कोणी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करतात त्यांनाच. प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर पैसासुद्धा मिळणार नाही. मग खरोखर आपण सांगू शकतो का की आपली जी इन्कम सिक्युरिटी ती आहे का? तर आजही आपली जी इन्कम सिक्युरिटी आहे मित्रांनो ती आहे 0. आणि आपली इन्कम सिक्युरिटी 0 असल्यामुळे आपलं जे ॲसेट व्हॅल्यू किती आहे ते सुद्धा आहे 0. ॲसेट व्हॅल्यू म्हणजे जोपर्यंत आपण काम करणार तोपर्यंतच पैसा येणार, ज्या दिवशी काम बंद त्या दिवशी पैसा बंद. तर अशा पद्धतीनं ए कॅटेगरीमधले लोक टाइम लॉक प्रिन्सिपलनुसार काम करतात. म्हणून 90% लोक असूनसुद्धा त्यांच्याकडे फक्त 5% पैसा आहे. मग आता हे जे बी कॅटेगरीमधले हे सुद्धा आपल्यासारखेच माणसं आहेत. ज्यांच्याकडे 95% पैसा का आहे? त्यांची लोकसंख्या तर फक्त 10%च आहे. ते कोणता सिद्धांत वापरतात? आणि तो सिद्धांत जर आपण सुद्धा वापरायला लागलो तर नक्कीच आपल्या इन्कममध्ये सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही. तर या बी कॅटेगरीमधल्या लोकांचा कोणता सिद्धांत आहे तो सिद्धांत जर आपल्या लक्षात आला आणि त्या सिद्धांतानुसार जर आपण काम करायला लागलो तर नक्कीच आपलं जे पाऊल आहे ते पाऊल फायनान्शियल फ्रीडमकडे जायला वेळ लागणार नाही. राईट. तर बी कॅटेगरीमधल्या ज्या लोकांचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत आता आपण समजून घेऊया. राईट. तर बघा, बी कॅटेगरीमधले जे लोक आहेत ते ज्या सिद्धांताने काम करतात त्या सिद्धांताला म्हटलं जाते मित्रांनो टाइम मल्टिप्लिकेशन अँड डुप्लिकेशन. आता या सिद्धांतानुसार ग्रुप बी मधले लोक काम करतात. आता हा सिद्धांत कसा आहे
याचं सुद्धा आपण एक उदाहरण बघू आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण ते समजून घेऊ। तर बघा, एक नाव मी बोर्डवरती लिहितो, लक्षात आलं असेल की मी कोणाबद्दल बोलतो। हे नाव आपल्या सगळ्यांच्या परिचित असेल, बाटा। तर जेव्हा आपण बाटाचं नाव घेतलं तर लगेच आपल्या डोळ्यासमोर चपला आणि बुटा आलेत, राईट। तर बाटाजींनी काय केलं, 1957 मध्ये कोलकात्याला आपलं एक फॅक्टरी आउटलेट सुरू केलं चपला आणि बुटांचं, आणि लोकांना चांगली सर्व्हिस दिली। आणि तेव्हाच बाटाजींनी ठरवलं होतं की मी माझी जे फॅक्टरी आउटलेट्स आहेत हे संपूर्ण भारतामध्ये तयार करेल। मग त्यांनी काय केलं, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली, पुणे प्रत्येक ठिकाणी आपले जे फॅक्टरी आउटलेट्स ते सुरू केलं, आणि या प्रत्येक लोकांसोबत आपल्या बिझनेसची काय केली त्यांनी, पार्टनरशिप। तर बघा मित्रांनो, एखाद्या बिझनेसची जेव्हा आपण पार्टनरशिप करायची म्हटलं तर एक रेशो ठरलेला आहे। पार्टनरशिप असते 50-50 किंवा 60-40, राईट। परंतु बाटाजींनी या लोकांसोबत जी पार्टनरशिप केली ती कशी केली, 96/4। म्हणजे हा जो काही प्रॉफिट असेल दुकानामधला तर 96% प्रॉफिट तुम्ही घ्या आणि माझ्या नावाचे मला फक्त 4% द्या। मग जेव्हा अशी पार्टनरशिप झाली तर हे प्रत्येक व्यक्ती काय मालकासारखं काम करायला लागलेत की मी माझ्या दुकानाचा मालक किंवा या आउटलेटचा मी स्वतः मालक, आणि जेव्हा मालकासारखं काम होते तर नक्कीच त्या बिझनेसची ग्रोथ होते। तर एक सर्वे झाला होता द इकॉनॉमिक्स टाइम्स ऑफ इंडिया 2000 साली। तर या सर्वेनुसार असं आढळून आलं होतं की बाटाजींची संपूर्ण देशभरात तेव्हा किती फॅक्टरी आउटलेट्स होते, 10,000 फॅक्टरी आउटलेट्स। एक फॅक्टरी आउटलेट्स फक्त 10 तास जरी सुरू राहत असेल दिवसाला तर बाटाजींसाठी एका दिवसाचं काम किती होते मित्रांनो, 1,00,000 तास पर डे। इथं आपण बघितलं होतं की आपल्याकडे 24 तास आहेत लिमिटेड, त्यातले आपले जे वर्किंग आवर्स ते फक्त 8 ते 10 आहेत। बाटाजींनी आपला काम जे आहेत हा वेळ वाढवला। आता मला सांगा, हे जे काही 10,000 शॉप्स आहेत या 10,000 शॉप्समधून बाटाजींना कमीत कमी 100 रुपये 4% प्रमाणे जास्तच मिळतील, पण आपण 100 रुपये जरी कन्सिडर करले जास्तच मिळतील, परंतु आपण 100 रुपये जरी कन्सिडर केले तरी बाटाजींना एका दिवसाचं जे इन्कम मिळते मित्रांनो ते 10,00,000 रुपये पर डे। कसं इन्कम आहे मित्रांनो, खूप छान आहे। यासाठी बाटाजींनी जास्त काही केलं का, नाही। त्यांनी काय केलं, फक्त टाइम मल्टिप्लिकेशन अँड डुप्लिकेशन हा सिद्धांत वापरला आणि या सिद्धांताच्या माध्यमातून त्यांचं ही इन्कम वाढलं। आता मला सांगा, या 10,000 शॉपमधून 200, 500, 1000 शॉप बाटाजींची बंद जरी पडले तरी त्यांच्या इन्कममध्ये काही फरक पडणार आहे का, नक्कीच नाही। कारण बाटाजींनी जे काम केलं ते कशावरती, मल्टी सोर्सेस ऑफ इन्कम, उत्पन्नाची अनेक साधने, राईट। आता इथं नोकरी करणारे जे व्यक्ती आहेत ते नोकरी करणारे व्यक्ती आपण गृहीत धरू की एखादा व्यक्ती 20व्या वर्षी नोकरीवरती लागला। जनरली आता असं होत नाही, पण आपण गृहीत धरू, आणि जनरली काय होतं की 60व्या वर्षी तो व्यक्ती रिटायर्ड होतो। म्हणजे नोकरी करणारा व्यक्ती 40 वर्ष काम करतो। वर्षाचे दिवस असतात 365, पण काही सुट्या असतील, संडेज असतील, फेस्टिवल्स असतील, ह्या सुट्या वगळून 300 दिवससुद्धा कोणी काम करत नाहीत। पण आपण गृहीत धरू की 300 दिवस काम करतो आणि प्रत्येक दिवशी 8 तास प्रमाणे काम करतो। तर नोकरी करणारा व्यक्ती त्याच्या संपूर्ण आयुष्यात 96,000 तास काम करतो, संपूर्ण आयुष्यात, जे की बाटाजी एकाच दिवसात 1,00,000 तास काम करतात। म्हणून नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जी आयुष्यभराची कमाई आहे बाटाजी एकाच दिवसात घेऊन जातात। तर याला म्हणतात मित्रांनो टाइम मल्टिप्लिकेशन अँड डुप्लिकेशन। तर आय होप तुमच्या लक्षात आलं असेल टाइम लॉक प्रिन्सिपल कसं काम करते आणि टाइम मल्टिप्लिकेशन आणि डुप्लिकेशन। जर हा सिद्धांत वापरून आपण काम करायला सुरुवात केली तर नक्कीच आपल्या इन्कममध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही। मग आता माझा आपल्याला एक प्रश्न आहे, जर मी म्हटलं की बाटाजीसारखा सेटअप तयार करून आपल्याला काम करायचं तर शक्य आहे? शक्य आहे, पण त्यासाठी आपल्याला करोडो रुपयांची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आणि तेवढी इन्व्हेस्टमेंट तर आपल्याकडे नाही। परंतु ज्या कन्सेप्टबद्दल मित्रांनो आज मी तुमच्यासोबत चर्चा करतोय ही अशी एक कन्सेप्ट आहे की विदाऊट इन्व्हेस्टमेंट म्हणजे झिरो इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा एक बाटाजीच्या सेटअपसारखा सेटअप आपण क्रिएट करू शकतो आणि बाटाजीसारखं इन्कमसुद्धा आपण जनरेट करू शकतो। तर आपण ते कशा पद्धतीने करू शकतो ते आता आपण बघूया, राईट। तर बघा मित्रांनो,
सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या वस्तू लागतात. जसं उठल्यानंतर आपल्याला पेस्ट लागणार, ब्रश लागणार, आंघोळ केल्यानंतर तेल लागणार. म्हणजे जेव्हा आपण ह्या वस्तू वापरतो तर वापरणारा कोण बनतो? कस्टमर, राईट. आणि ह्या ज्या वस्तू आहेत ह्या कुठं ना कुठं तयार होतात. तर ज्या ठिकाणी ह्या वस्तू तयार होतात त्याला आपण म्हणू मॅन्युफॅक्चरर. तर उदाहरणासाठी आपण या मार्करचं उदाहरण घेऊ. समजा हा मार्कर जर मी ॲज अ कस्टमर म्हणून 100 रुपयाला खरेदी केला तर काय वाटते, हा मार्कर कंपनीमध्ये सुद्धा 100 रुपयालाच बनत असेल का? तर उत्तर आहे नाही. कुठलीही ब्रँडेड वस्तू कंपनीमध्ये बनते 30% आणि कंपनी तिथं आपला प्रॉफिट 10% ॲड करते. म्हणजे कुठलीही ब्रँडेड वस्तू सर्वेनुसार 40% मिळते. आणि मग 40%ची वस्तू जेव्हा कस्टमरपर्यंत येते तर ती 100% पोहोचते. मग हा जो 60% पैसा आहे हा कुठं जातो? राईट. कारण हा जो कस्टमर आहे ही वस्तू आणण्यासाठी डायरेक्ट कंपनीमध्ये जात नाही. आणि कंपनीमध्ये समजा गेलाही तर कंपनी त्याला ती एक क्वांटिटी देणार नाहीत. ते सांगतील की तुम्ही लाखोच्या क्वांटिटीमध्ये वस्तू घ्या. पण आपल्याला एक वस्तू आवश्यक आहे तर आपण लाखोमध्ये घेणार आहोत का? नाही. मग कस्टमर जनरली काय करतो, ती वस्तू खरेदी करणार जवळच्या रिटेलरकडून. रिटेलर ती वस्तू खरेदी करतो होलसेलरकडून, होलसेलर डिस्ट्रीब्युटरकडून आणि डिस्ट्रीब्युटर ती वस्तू खरेदी करतो कॅरी फॉरवर्ड एजंटकडून. आणि हे जे एजंट आहेत ही ती वस्तू मग त्या कंपनीमधून खरेदी करतात. फक्त ही वस्तू कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी हे मधातले लोक 60% पैसा घेतात. हा जो पैसा आहे हा कस्टमरच्या पॉकेटमधला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एखादी नवीन वस्तू जेव्हा मार्केटमध्ये लॉन्च होते मित्रांनो, तर कशी आपल्याला कळते की नवीन वस्तू मार्केटमध्ये आली? तर सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून आपल्याला समजते की एखादी वस्तू मार्केटमध्ये लॉन्च झाली. आणि ही जी ॲडव्हर्टाइजमेंट कोण करते? आम्हासारखे सर्वसामान्य व्यक्ती करता का? नाही. तर ही ॲडव्हर्टाइजमेंट करणारे व्यक्ती असतात सेलिब्रिटीज, की जे सेकंदाच्या जाहिरातीसाठी करोडो रुपये घेतात. जसे की ऐश्वर्या राय येते आणि सांगते मेरे सौंदर्य का राज है लक्स साबण. आता कॉमन सेन्सचा प्रश्न आहे मित्रांनो, ऐश्वर्या राय साबण वापरल्यानंतर सुंदर झाले की ती आधीच सुंदर होती? तर आधीच सुंदर होती. म्हणजे सेलिब्रिटीच्या ज्या सौंदर्याचा फायदा घेऊन आपल्या ब्रेनवरती एक हॅमरिंग केलं जातं की ही वस्तू वापरा वापरा वापरा, आणि ती वस्तू आपण वापरायला सुरुवात करतो. करोडो रुपये जाहिरातीच्या माध्यमातून घेणारे सेलिब्रिटीज खरोखर 15-20 रुपयांच्या साबणाने आंघोळ करत असेल का? आणि खरोखर ते साबण एवढं इफेक्टिव्ह आहे तर मग ती ॲडव्हर्टाइजमेंट जॉनी लिव्हरला का देत नाहीत? हा एक कॉमन सेन्सचा प्रश्न आहे मित्रांनो. पण आपल्या माइंडवरती हॅमरिंग केले जाते आणि हॅमरिंग करून कस्टमर ती वस्तू घेण्यासाठी भाग पाडतो. आणि हा जो 60% पैसा आहे हे सर्व लोक आपल्या जवळून घेऊन जातात. ॲक्च्युली हा 60% पैसा कुणाचा आहे? तर कस्टमरच्या पॉकेटमधला. पण हे ज्या ज्या लोकांना समजलं, जे मोठमोठे बिझनेसमॅन असतील किंवा इंडस्ट्रियलिस्ट असतील, हे यांना समजलं की कंपनीला इथं 10% मिळता, खरा प्रॉफिट मध्ये दडलेला आहे. हे ज्यांना कळलं त्यांनी काय केलं, ही कन्सेप्ट चेंज केली. कस्टमर ॲज इट इज ठेवला, मॅन्युफॅक्चरर पण ॲज इट इज, आणि मध्ये काय सुरू केले तर शॉपिंग मॉल्स. बघा आपल्या बुलढाण्यामध्ये सुद्धा शॉपिंग मॉल्स आलेत. आता हे जे शॉपिंग मॉल्स आलेत तर आता हा जो 60% पैसा कोण घेऊन चालला? तर मग शॉपिंग मॉल्सवाले. एकटा शॉपिंग मॉलवाला 60% पैसा घेऊन जातो. आणि मग शॉपिंग मॉल्सवाल्यांनी कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी 5-10% डिस्काउंट दिला तरी काही फरक पडत नाही, राईट. परंतु आता जे करंट ट्रेंड आहे तो परत चेंज झाला. आता काय आहेत, कस्टमर परत ॲज इट इज, मॅन्युफॅक्चररसुद्धा ॲज इट इज. आणि आता जी शॉपिंग केली जाते मित्रांनो ती ऑनलाईन है ना. ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल है ना, मिंत्राज असेल, या ऑनलाईन साईट्सच्या माध्यमातून कस्टमर खरेदी करतो. मग हा जो 60% पैसा आता कोण घेऊन चाललं? परत ऑनलाईनवालेत. आपण जर सर्च केलं की हू इज द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड तर नाव येणार बेस जोसेफ, की जे ॲमेझॉनचे ओनर आहेत. कसे श्रीमंत झालेत ते जगामध्ये 1 नंबरवरती? कस्टमरच्या पैशामुळे. तर ज्या कन्सेप्टबद्दल मित्रांनो मी तुमच्यासोबत चर्चा करत आहोत त्यांचं काय म्हणणं आहे की वापरणारा जर कस्टमर आहे आणि बनवणारी जर एखादी कंपनी आहे तर हे जे मध्ये लोक आहेत या लोकांची काय आवश्यकता आहे? आपण काय करायचं, हा जो कस्टमर आहे हा कस्टमर डायरेक्ट तुम्ही या मॅन्युफॅक्चररसोबत कनेक्ट करा.
कस्टमर जेव्हा मॅन्युफॅक्चररसोबत डायरेक्ट कनेक्ट होईल तो ऑटोमॅटिकली हा 60% पैसा वाचेल आणि हा 60% पैसा आहे कुणाचा? कस्टमरचा. मग हा वाचलेला 60% पैसा परत या कस्टमरला परत करा. या कन्सेप्टला म्हटलं जातं मित्रांनो डायरेक्ट सेलिंग, थेट विक्रीचा व्यवसाय. आणि या कन्सेप्टचा आपण इनडायरेक्टली एक पार्ट झालेलोच आहोत. कसा? तर आधी आपण जेव्हा रिचार्ज करायचो मोबाईलमध्ये तर आपण दुकानावरती जायचो, इलेक्ट्रिक बिल भरण्यासाठी आपण पोस्टात जायचो किंवा ऑफिसमध्ये जायचो. परंतु आता काय करतो आपण? मोबाईलमध्ये डायरेक्ट कस्टमर टू मॅन्युफॅक्चरर किंवा कस्टमर टू कंपनी. म्हणजे या कन्सेप्टचा इनडायरेक्टली आपण भाग झालेलोच आहेत. मग हा जो 60% पैसा जर वाचला आणि हाच जर कस्टमरला मिळाला तर चांगलं होईल. आणि ही 60% अमाऊंट म्हणजे नेमकी असते किती? तर एका कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून आपण बघू तेव्हा आपल्याला कळेल की 60% पैसा म्हणजे हा काही छोटी अमाऊंट नाही. तर एक कॅल्क्युलेशन बघा. आय होप तुमचं ही कन्सेप्ट इथपर्यंत क्लिअर झाली असेल. तर आता ही जी 60% अमाऊंट आहे ही असते किती ते आपण बघू. तर जसं आपण बघितलं की 60% पैसा म्हणजे जर एखाद्या कुटुंबाला 5,000 रुपयांच्या वस्तू लागत असतील तर 5,000 रुपयांच्या वस्तू 60%प्रमाणे 3,000 रुपये जो आहेत व्यक्ती या मध्यस्थींना देतो. आणि ॲक्च्युली त्या वस्तूंचं जे रिअल कॉस्ट किती असते मग? फक्त 2,000. म्हणजे आपण 3,000 रुपये या लोकांना देत आलो. मग आता बघा ही जी 3,000 रुपये जे आहेत आपण या लोकांना देत आलो. एक कुटुंब देत असेल 3,000 एका महिन्याचे तर 12 महिन्याचे किती होणार? 36,000 रुपये. राईट. तर हा फक्त एका कुटुंबाचा विचार आहे मित्रांनो. आता मला सांगा एखादा जर प्रोग्राम आपल्याला अरेंज करायचा असेल, बड्डेचा असेल किंवा लग्नाचा असेल तर आपण कमीत कमी 800-1000 पत्रिका छापतो. आणि जे काय आपले जवळचे नातेवाईक असतील तर जवळचे नातेवाईक कमीत कमी 100 आपले असतातच. मग एका कुटुंबाचे जर 36,000 रुपये आपण या मध्यस्थी लोकांना देतो तर आपण आपले जे जवळचे 100 कुटुंब आहेत या 100 कुटुंबाचा जर विचार केला 36,000 प्रमाणे तर किती अमाऊंट झाली मित्रांनो? ही झाली 36 लाख रुपये एका वर्षाची आपण या मध्यस्थी लोकांना देतो. मग हा जो 36 लाख रुपये पैसा आपण जर वाचवला तर हा आपल्याला परत मिळणार. आणि या 36 लाखाचे 50% जरी मित्रांनो आपण पकडले तर 18 लाख रुपये आपल्याला मिळू शकतील वर्षाचे. म्हणजे ही छोटी अमाऊंट आहे का? नाही. राईट. तर आय होप हा पैसा किती असतो हे आपल्या लक्षात आलं असेल. तर मग आता आपण पुढे जाऊयात. तर बघा मित्रांनो ज्या कन्सेप्टबद्दल मी तुमच्यासोबत चर्चा करतोय या कन्सेप्टमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर कन्सेप्टमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला आवश्यक असतो एक स्पॉन्सर. स्पॉन्सर म्हणजे असा व्यक्ती की ज्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला ही कन्सेप्ट समजली आणि त्यानंतर आपण इथं स्वतःला गृहीत धरू शकतो. राईट. आणि ज्या कंपनीचं मी आपल्यासोबत हे प्रेझेंटेशन देत आहे ती कंपनी आहे ॲम्वे कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. राईट. तर बघा कंपनीचं नाव आलं तर थोडक्यात हिस्ट्री सांगतो की 1959मध्ये 2 मित्रांनी ही सुरू केलेली कंपनी आज संपूर्ण विश्वात 110+ कंट्रीमध्ये सक्सेसफुली रन करते. ज्या देशांकडे स्वतःचे सॅटेलाईट नाही तर या कंपनीकडे 4 सॅटेलाईट आहेत. 1000 लोकांची रिसर्च टीम म्हणजे सायंटिस्ट लोकांची रिसर्च टीम यांच्याकडे आहेत. 465 जे प्रोडक्ट्स आहेत ते पेटंट प्रोडक्ट्स आहेत. आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ही कंपनी जगामध्ये काम करते. मोस्टली 5 कॅटेगरीमध्ये ॲम्वे आपल्यासोबत काम करते. त्यातलं पहिलं म्हणजे होम केअर. होम केअर म्हणजे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू ॲम्वे प्रोड्यूस करते. त्यानंतर पर्सनल केअर आपल्या वैयक्तिक वापरासाठी लागणाऱ्या वस्तूसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यानंतर ब्युटी केअर सौंदर्य प्रसाधनेसुद्धा कंपनीच्या माध्यमातून तयार केले जातात. यामध्ये जो सगळ्यात मोठा ब्रँड आहे टॉप सेलिंग वर्ल्डमधला तो आहे आर्टिस्ट्री. म्हणजे मोठमोठे सेलिब्रिटीज असतील किंवा जे मोठमोठे दिग्गज लोक असतील तो हा ब्रँड वापरता आर्टिस्ट्री. आणि भारताच्या वातावरणानुसार तयार केलेला सुद्धा एक ब्रँड आहे तो म्हणजे ॲटिट्यूड. तर यामध्ये सुद्धा कंपनी काम करते. चौथं जे आहे ते म्हणजे न्यूट्रिलाइट. न्यूट्रिलाइट म्हणजे एक सप्लिमेंट्स आहेत की आपल्या शरीरामध्ये जे काही कमतरता असेल व्हिटॅमिन्स मिनरल्स त्यानंतर कॅल्शियम किंवा जी काही कमतरता असेल ती कमतरता भरून काढण्यासाठी जो ब्रँड आहे तो म्हणजे न्यूट्रिलाइट. हा एक टॉप सेलिंगचा आणि जगामधील 1 नंबरचा ब्रँड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आहे अप्सा 80.
हे एक शेतीविषयक प्रोडक्ट आहे. हे प्रोडक्ट जर शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वापरायला सुरुवात केली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 35 ते 40% ग्रोथ होते. तर अशा पद्धतीने या 5 कॅटेगरीमध्ये आंबे आपल्यासोबत काम करते. किती काम करणार? तर फक्त 50%. राईट. 50% म्हणजे काय करणार? तर आपल्याला डिस्ट्रीब्युटरशिप मिळणार. हे जे वर्ल्ड क्लासचे प्रोडक्ट्स आपल्याला अवेलेबल करून देणार आणि आपल्या अकाउंटचा हिशोब मेंटेन करणार. अशा पद्धतीने 50% काम केलं जाते. परंतु हा बिझनेस कशा पद्धतीने डेव्हलप करायचा किंवा हा बिझनेस कशा पद्धतीने ग्रो करायचा हे आंबे आपल्याला सांगणार नाही. मग हे काम कोण करणार? तर जगातली वर्ल्ड फेमस युनिव्हर्सिटी, डिजिटल युनिव्हर्सिटी, जिला आपण म्हणतो ब्रिट वर्ल्ड वाईड, तर ही युनिव्हर्सिटी काम करणार आपल्यासोबत 50%. म्हणजे 50% आंबे आणि 50% BWW दोन्ही मिळून आपल्यासोबत काम करणार. आणि जेव्हा आपल्यासोबत 100% काम होणार मित्रांनो, तर नक्कीच आपल्या व्यवसायामध्ये ग्रोथ झाल्याशिवाय राहणार नाही. तर BWW आपल्यासोबत कशा पद्धतीने काम करणार? तर त्यांच्या काही सीडीज आहेत. राईट. सीडीज म्हणजे एक काही लिंक्स आहेत व्हिडिओच्या. या लिंक्सच्या माध्यमातून किंवा या सीडीजच्या माध्यमातून आपल्याला एज्युकेट करण्याचं काम केलं जाते. म्हणजे ज्या लोकांनी या बिझनेसमध्ये चांगल्या पद्धतीनं ग्रोथ केलेली आहे किंवा आयुष्यात ते यशस्वी झालेले आहेत, अशा यशस्वी लोकांच्या सीडीजच्या माध्यमातून आपल्याला एज्युकेट केल्या जाते. त्यानंतर काही बुक्स असतील अँड माइंड मेकॅनिझमवरती आपल्या काम करतात. जे काही बिझनेस रिलेटेड बुक्स असतील या बुक्सच्या माध्यमातून, आणि काही फंक्शन असतील, सेमिनार असतील किंवा वर्कशॉप असतील, या वर्कशॉपच्या माध्यमातून आपल्याला एज्युकेट केलं जाते. तर अशा पद्धतीने आपल्यावरती काम केलं जातं. राईट. तर 50% आंबे आणि 50% BWW अशा पद्धतीने आपल्यासोबत एक 100% सपोर्ट मिळतो. ओके. आता आपल्या मनामध्ये प्रश्न आला असेल की आपण आंबेच का केलं पाहिजे, तर त्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करू आणि नंतर आपला हा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूयात. तर बघा, व्हाय आंबे, की आपण आंबेच का केलं पाहिजे. कारण भरपूर आपल्याकडे उत्पन्नाचे साधनं असू शकतील, मग आपण आंबेच का केलं पाहिजे. तर त्याबद्दल आता आपण बघू की व्हाय आंबे. तर बघा मित्रांनो, कुठलाही व्यक्ती ज्याला असं वाटलं की मला माझं इन्कम वाढवायचं आहे, तो व्यक्ती इतर इन्कम सोर्सेस शोधत राहतो. आणि मग असं वाटलं की मला एखादा XYZ बिझनेस सुरू करायचा आणि त्या बिझनेसच्या माध्यमातून मला इन्कम वाढवायचं. तर मला प्रश्न आहे की एखादा बिझनेस जर आपल्याला सुरू करायचा असेल, छोटा मोठा व्यवसाय, तर त्यासाठी आपल्याला काय लागणार? तर सर्वात आवश्यकता आहे इन्व्हेस्टमेंट. राईट. मग ही इन्व्हेस्टमेंट किती लागणार मित्रांनो? 100%. छोटा उद्योग असेल तर कमी अमाऊंट लागणार, मोठा उद्योग असेल तर लाखोनं सुद्धा अमाऊंट लागणार. पण कशी लागणार? 100%. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग तो उद्योग तर मी सुरू केला, तर तो उद्योगासाठी किंवा त्या व्यवसायासाठी मला काय द्यावं लागेल? तर वेळ. राईट. टाईम किती द्यावा लागेल? तो सुद्धा 100%. राईट. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो उद्योग मी सुरू करणार त्या उद्योगाबद्दल किंवा त्या व्यवसायाबद्दल मला नॉलेजसुद्धा पाहिजे. ते किती लागणार? ते सुद्धा 100%. म्हणजे 99% नॉलेज असून सुद्धा चालणार नाही. 1% नॉलेज जरी नसेल आपल्याला, तर आपला तो व्यवसाय कधी डबघाईस येईल सांगता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथी जी गोष्ट असते यामध्ये ती म्हणजे रिस्क. आणि रिस्क किती राहणार मित्रांनो? ती सुद्धा 100%. की तो उद्योग चालणार किंवा नाही चालणार ही एक रिस्कच आहे. राईट. तर बघा मित्रांनो, माझं करंट प्रोफेशन सांभाळून मला जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल बुलढाण्यात, तर फक्त गाळात जर घ्यायचा असेल एखादं दुकान, तर दुकानाचीच किंमत आहे 30 ते 40 लाख. त्यामध्ये सामान वेगळं आणि बाकीचा जो खर्च आहे तो वेगळा. तर एवढी इन्व्हेस्टमेंट मी ॲट अ टाईम करू शकतो का? तर उत्तर आहे मित्रांनो, नाही. राहिला वेळेचा प्रश्न, तर ऑलरेडी मी कुठं ना कुठं जॉब करतो, म्हणजे ऑलरेडी माझा वेळ मी त्या जॉबच्या ठिकाणी खर्च करतो. परत घरी आल्यानंतर तो व्यवसाय सांभाळण्यासाठी माझ्याकडे तेवढा वेळ आहे का? नक्कीच नाही. तिसरी गोष्ट नॉलेज. जो उद्योग मला सुरू करायचा किंवा जो व्यवसाय मला सुरू करायचा, त्या व्यवसायाबद्दल जर माझ्या मित्राला मी विचारलं की मला त्याबद्दल थोडं नॉलेज दे, त्याचे सिक्रेट सांग, सक्सेसफुल टिप्स सांग, तो सांगणार आहे का? नाही. तो म्हणणार आधीच इतकी कॉम्पिटिशन आहे, याला आणखी कशाला कॉम्पिटिशनमध्ये घ्यायचं. तर नॉलेजसुद्धा मला मिळणार नाही. आणि रिक्स तर ती आहेच. राईट. मग आता मला सांगा, आंबे आपण काय केलं पाहिजे?
राईट. आता मला सांगा, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला कुठले ना कुठले प्रोडक्ट्स लागतात. आंघोळीसाठी साबण असेल, आंघोळ केल्यानंतर तेल असेल, दात घासण्यासाठी ब्रश आणि पेस्ट असेल. तर ह्या वस्तू जेव्हा आपण खरेदी करतो तर ही आपली गरज आहे मित्रांनो की इन्व्हेस्टमेंट? आणि याचं उत्तर आहे गरज. कारण ही आपल्याला लागणारच. कोरोना आला तरी आपल्याला त्या वस्तू लागणारच आणि कोरोना नसेल तरी त्या वस्तू लागणारच, कारण ती आपली एक गरज आहे. म्हणजेच कुठल्याच प्रकारची इन्व्हेस्टमेंट न करता एक झिरो इन्व्हेस्टमेंटनी आपण हा ॲम्वे बिझनेस सुरू करू शकतो. म्हणजे फक्त आपल्याला जे आपले प्रोडक्ट्स आहेत ते फक्त रिप्लेस करायचे आहेत. राईट. प्रोडक्ट रिप्लेस केलेत, आपला बिझनेस सुरू. राहिला वेळेचा प्रश्न, तर ही जी ॲम्वेची कन्सेप्ट आहे मित्रांनो, ही आहे पार्ट टाईममध्ये. म्हणजे ऑलरेडी जे लोक कोणत्या तरी प्रोफेशनमध्ये काम करतात आणि त्यांना आणखी काहीतरी वेगळं करायचं आहे, अशा प्रामाणिक, होतकरू आणि महत्त्वाकांक्षी लोकांसाठीच ही कन्सेप्ट आहे की ते पार्ट टाईममध्ये इथं काम करून चांगल्या पद्धतीचं इन्कम जनरेट करू शकतात. राईट. जो वेळ मित्रांनो आपण टी व्ही पाहण्यामध्ये, गप्पांमध्ये, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल आहे ना, किंवा इतरत्र ज्या काही गप्पा मारतो, इथं न वेस्ट करता तो वेळ आपण 1 ते 2 तास इथं काम करायचं आणि एक चांगलं इन्कम घ्यायचं. म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे ही पार्ट टाईममधली आहे. राहिला नॉलेजचा प्रश्न, तर ट्रेडिशनल बिझनेसमध्ये नॉलेज देण्यासाठी तुम्हाला कोणच मिळणार नाहीत. पण इथं तुम्हाला सिस्टम आहेत. एक आहे ॲम्वे, एक आहे BWW. सोबत तुमचं काम करणार, त्यासोबतच तुमची अपलाईन पण तुमच्यासोबत राहणार आणि प्लस 30 ते 40 लोकांची एक सक्सेसफुल टीम तुमच्यासोबत काम करणार. म्हणजे तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा एक सपोर्ट इथं मिळणार, ह्यूज सपोर्ट. आणि ह्यूज सपोर्ट जेव्हा तुम्हाला मिळणार तर हमखास यशसुद्धा मिळणार. राईट. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला नॉलेज देण्यासाठी काय करायचं, काय नाही करायचं, ही सगळी माहिती आपल्याला ते सांगत राहणार. आणि राहिला रिस्कचा प्रश्न, तर इथं आपली इन्व्हेस्टमेंटच झिरो आहे मित्रांनो. तर रिस्क किती राहणार? तीसुद्धा झिरो. पण खरं सांगू का, या बिझनेसची ही सर्वात मोठी रिस्क आहे की जेव्हा आपल्याला काहीच द्यावं लागत नाही किंवा एखादी वस्तू आपल्याला मोफत किंवा सहज मिळते, तर त्या वस्तूचं आपल्याला महत्त्व राहत नाही. तर मित्रांनो, प्रामाणिकपणे आणि फोकस देऊन जर आपण या कन्सेप्टमध्ये काम करायला लागलो तर एक आपल्या आयुष्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि जे मी तुम्हाला सांगितलं की एक पाऊल फायनान्शियल फ्रीडमकडे, तर अशा पद्धतीनं जर आपण काम करायला सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर आय होप आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. जर हा व्हिडिओ खरोखर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन हिट करा, जेणेकरून जेव्हा पण मी या पद्धतीचे व्हिडिओज अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. राईट. आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. कारण आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत जर शेअर केला तर फायनान्शियल फ्रीडम या कन्सेप्टबद्दल जनजागृती निर्माण होईल आणि लोकांचे जे आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत ते कमी झाल्याशिवाय राहणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. तोपर्यंत आपण इथं थांबूयात. थँक्यू.